लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. पेट्रोल आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरनं महागलं. नवीन दर लागू. मुंबईमध्ये आता पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यामुळे दरवाढ. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर. नागपुरात दर 107 रुपये 14 पैशांवर. डिझेल देखील 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटरवर. जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ. भारतामध्ये मात्र 3.5% दरवाढ. इंधन बचत करता येईल तितकी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. पंतप्रधान मोदी जे सांगतायत ते देशहितासाठीच. आपल्याकडे देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावरती फडणवीसांची प्रतिक्रिया. राज्यातील शेतकऱ्यांचा 12 रुपये 35 पैशांना कांदा खरेदी करणार. साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरील संकटही दूर करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरनं काँग्रेसचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. काँग्रेसकडनं मोदींचा महंगाई मॅन असा उल्लेख. निवडणूक संपल्यानंतर मोदींची वसुली सुरू. काँग्रेसची ट्विट करत टीका. चूक मोदी सरकारची, पण किंमत जनता चुकवणार. पेट्रोल डिझेल दरवाढीवरनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सरकारवर निशाणा. 3 रुपयांचा झटका आला असं म्हणत केंद्र सरकारवर टीका. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आम्हाला जास्त फटका. एसटी बस भाडेवाढ सद्यस्थितीत केलेली नाही, पण भविष्यात करावी लागेल. एसटी बसच्या भाडेवाढीबाबत मंत्री सरनाईकांचे संकेत. एलपीजी पुरवठ्याबाबत भारत आणि युएईमध्ये सामंजस्य करार. धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याबाबत सामंजस्य करार. पंतप्रधान मोदींच्या युएई दौऱ्यादरम्यान करार. परदेशी प्रवासावरती कोणताही अतिरिक्त कर नाही. खासगी वृत्तवाहिनींनी दिलेली माहिती खोटी. परदेश प्रवासावरती निर्बंध लादण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पंतप्रधान मोदींकडून स्पष्ट. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मुंबई पालिकेचा डिजिटलकडे कल. शक्य तितक्या ऑनलाईन बैठका घेण्याचे बीएमसी आयुक्तांचे निर्देश. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खासगी वाहनांचा वापर कमी करण्याच्या सूचना. मोदींच्या आवाहनानंतर सोलापुरात ग्राहकांची सोन्या चांदीच्या खरेदीकडे पाठ. ज्वेलर्सकडे जवळपास 20 ते 25% ग्राहक कमी झाल्याचं चित्र. सोन्याचे भाव घसरल्यानंतर सुद्धा ग्राहकांची संख्या कमीच. जळगावात सर्वच प्रकारच्या खाद्यतेलाची विक्री दुपटीनं वाढली. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा उलट परिणाम. लॉकडाऊनच्या अफवेमुळे नागरिक जास्त तेल खरेदी करतायत अशी माहिती. नवी मुंबईच्या बाजार समितीत खाद्यतेलाच्या किमतीत वाढ. सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेलाच्या किमतीत वाढ. येत्या काही दिवसात खाद्यतेलांची आणखी दरवाढ होण्याची शक्यता. विमानाच्या इंधनावरील वॅट 18%वरनं 60%वर. हवाई भाडं नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार. वॅट कमी करण्याची अधिसूचना जारी. हवाई प्रवाशांना मोठा दिलासा. मुख्यमंत्री फडणवीसांचा विशेष विमान सोडून इंडिगो विमानानं पुणे ते बेंगळुरू प्रवास. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांकडून विशेष विमान न वापरता इंडिगो विमानाचा वापर. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमृता फडणवीसांचा सायकलनं प्रवास. मुंबईच्या रस्त्यावरती अमृता फडणवीसांकडून सायकलचा वापर. पेट्रोल डिझेल इंधन दरवाढी विरोधात पुण्यामध्ये काँग्रेस आक्रमक. पुणे शहर महिला काँग्रेसचं सरकारच्या निषेधार्थ आंदोलन. इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी. एखादं राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या देशातील युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा. सध्या भारतीय युवक असाच भरकटलेला आणि मंद झालाय. राऊतांची ट्विट करत टीका. जनाब राऊतांनी स्वतःला आरशात पाहिल्यामुळे त्यांना मंदपणा दिसला असेल. मंद आणि भरकटलेले तुम्ही आहात. नवनाथ बन यांचा राऊतांवर निशाणा. ठाण्यामध्ये संजय राऊतांच्या विरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. राऊतांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी. राऊतांनी ट्विट करत भारतीय युवकांची बदनामी केल्याचा आरोप. मुंबईत आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याआधीच पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. खाकी वर्दीतील गुलामांना पुढे करून सरकारचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न. राजू शेट्टींची टीका.
गिरगाव चौपाटी परिसरात आंबा आणि काजू उत्पादकांचं आंदोलन. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गिरगाव चौपाटी परिसरात काही काळ वाहतूक कोंडी. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात तटकरेंच्या नावापुढे प्रदेशाध्यक्षाचा उल्लेख नाही. प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे देखील कार्यकारी अध्यक्षपद नाही, तर आम्ही चर्चा करून मार्ग काढू. तटकरेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पुढच्या आठवड्यात बैठक होणार. तटकरे पटेल यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांबद्दल बैठक. पक्षातील कथित अंतर्गत कलहावरती चर्चा होणार. 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर निधी देणार. साताऱ्यातल्या कार्यक्रमात फडणवीसांचं आश्वासन. राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या. तेजस्वी सातपुते पुणे गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी, तर मनोज कुमार शर्मा मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे नवे सहपोलीस आयुक्त. सत्यनारायण चौधरींची वाहतूक विभागात बदली. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक थेट बैलगाडीने पालिकेत. सर्वसाधारण सभेसाठी बैलगाडीनं येऊन इंधन वाचवण्याचा नगरसेवकांकडून संदेश. केंद्र सरकारकडून कांदा खरेदीसाठी ₹12.35 प्रति किलो दर जाहीर. कांद्याला किमान 15 ते 20 रुपये किलो दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी. शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात 30 जुलैला पुढची सुनावणी. प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची ठाकरेंच्या सेनेची कोर्टाकडे विनंती. तर कोर्ट निर्णय घेत नाही अशी विधानं माध्यमांसमोर थांबवा. सरन्यायाधीशांनी खडसावलं. मनोज जरांगेंकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा. आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची तारीख ठरणार. शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचा जरांगेंचा आरोप. अहिल्यानगर पालिकेची महासभा. संख्याबळाअभावी तहकूब. 68 पैकी केवळ 5 नगरसेवक सभेला उपस्थित. भाजप आणि राष्ट्रवादीला बहुमत असून सुद्धा सत्ताधाऱ्यांची अनुपस्थिती चर्चेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरणी दोघांना शिक्षा. जयेश पुजारी आणि अफसर पाशाला 5 वर्षांचा सश्रम कारावास. 100 कोटींच्या खंडणीसह जीवे मारण्याची दिली होती धमकी. नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टर माइंड आरोपीला सीबीआयकडून अटक. केमिस्ट्री लेक्चरर पीव्ही कुलकर्णीला पुण्यातनं अटक. तो मूळचा लातूरचा असल्याची माहिती. नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार. पुनर्परीक्षेचं शुल्क नाही. पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयची लातूरमध्ये मोठी कारवाई. खासगी क्लास चालकाच्या घरावरती छापा. देशभरात आतापर्यंत 7 आरोपींना अटक. तर धनंजय लोखंडेला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील विरोधात चार्जशीट दाखल. शासकीय जमीन परस्पर खरेदी केल्याचा आरोप. पहिल्या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटीलचं नाव नव्हतं. रुपाली चाकणकरांच्या गुवाहाटी दौऱ्यावरनं दमानियांकडून संशय व्यक्त. 28 ऑगस्ट 2021च्या दौऱ्यात किती लोक होते? पोलिसांनी तपास करावा. दमानियांची मागणी. महाराष्ट्र सायबर पोलिसांचं ऍपल आणि गुगलला पत्र. प्ले स्टोअर, ऍपल स्टोअरवरनं रॅपिडो, उबर, ओला बाईक ऍप्लिकेशन काढून टाकण्याची मागणी. शासनाच्या परवानगीशिवाय बाईक टॅक्सी सुरू असल्याचं पत्रात उल्लेख. बेंगळुरूमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचा 45वा वर्धापन दिन संपन्न. कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस योग साधना करताना दिसले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते कुर्ला फेस्टिव्हल 2026चं उद्घाटन. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांकडून फेस्टिव्हलचं आयोजन. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन आणि खानपानाची मेजवानी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार प्रदान. साताऱ्यातल्या भुईंजमध्ये नितीन गडकरींचा सामाजिक पुरस्कारानं गौरव. बदलापूर शहरातील बेकायदेशीर मच्छी विक्रेत्यांविरोधात पालिकेकडून कारवाईचा इशारा. मच्छी विक्रेत्यांवरती अन्याय होऊ देणार नाही. शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांची भूमिका. पिंपरी चिंचवडमध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगकडून गोळीबार. दुचाकीवरनं आलेल्या दोघांनी एका फर्निचर मॉलवरती 5 ते 6 गोळ्या झाडल्या. फर्निचर मॉलचा मालक अशोक नैन ड्रग्ज तस्कर असल्याचा बिश्नोई गँगचा दावा.
पिंपरी चिंचवडमधील डी.वाय. पाटील विद्यापीठातील गर्ल्स हॉस्टेलवरती आलेल्या एका पार्सलमुळे खळबळ. संशय आल्यामुळे सुरक्षा रक्षकांचा पोलिसांना फोन. तपासणीनंतर बॉक्समध्ये टेडीबेअर असल्याचं समोर. पुण्यातील रुग्णालयामध्ये बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपीला नागपुरातून अटक. इतर काही जण या प्रकरणी सहभागी असण्याचा एटीएसला संशय. शिवाजी राठोड नावाच्या संशयिताला अटक. पुणे बॉम्ब प्रकरणामध्ये आरोपीच्या घरात 2 किलो गांजा मिळाला. आरोपी नेपाळला बहिणीकडे पळून जाण्याच्या तयारीत होता. आरोपीला 7 लाखांची गरज असल्यामुळे त्यानं हा प्रकार केल्याची माहिती. 6 जूनला कोकणात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा अंदाज. तर आज अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता. मान्सून अंदमानात दाखल होण्यास सध्या पोषक स्थिती. टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात एफआयआर दाखल. निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना धमकी दिल्याचं प्रकरण. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल. कापसावरील 11% आयात शुल्क तात्काळ हटवावे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचं पंतप्रधानांना आवाहन. कापूस आणि सुताच्या किमतीतील वाढीचा वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांच्या उद्योगाला फटका. मध्य प्रदेशच्या धारमधील भोजशाळा हे मंदिर. मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाचा निकाल. भोजशाळा मंदिरात हिंदूंना पूजेचा अधिकार. एएसआयच्या 2004 मधील आदेशानुसार देण्यात आलेली नमाजाची परवानगी रद्द. गुजरातमध्ये आयोजित कार्यक्रमात गायक जिग्नेश कविराज यांच्या गायनावरती खुश होऊन चाहत्यांनी पोती भरून नोटा उधळल्या. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल. भंडाराच्या वैनगंगा नदीतील पाण्यामध्ये उतरून नाना पटोले, खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, खासदार किरसाम यांच्यासह नागरिकही आंदोलनात सहभागी. शेतकऱ्यांचं धान खरेदी त्याचसोबत बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन. आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त. अमरावतीत कंत्राटी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं आंदोलन. आरोग्य अधिकाऱ्यांचं जिल्हा परिषद मुख्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन. 2 महिन्यांचं वेतन आणि 9 महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी. ठाणे महापालिकेच्या महासभेत शिवसेना भाजपात खडाजंगी. सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप. तर भाजपची भूमिका कपटी वाटत असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा आरोप. मुंबई महापालिका 2029 पर्यंत कोणताही नवा प्रकल्प हाती घेणार नाही. सध्या सुरू असलेली विकास कामं पूर्ण करण्यावरती बीएमसीचा भर. वाढता खर्च, आर्थिक ताण आणि महसुलावरील दबाव लक्षात घेऊन निर्णय. नवी मुंबईच्या रेल्वे प्रवाशांचा प्रवास आता सुखकर होणार. सिडकोच्या अखत्यारीतील स्थानकं 6 महिन्यात मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार. मध्य रेल्वे, सिडको आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत तोडगा. अमरनाथमध्ये एमएसईबीचा हलगर्जीपणा. दुरुस्तीचे काम सुरू असताना मायलेकावरती हायटेन्शन तार कोसळली. तार अंगावरती पडल्यामुळे मायलेक जखमी. उपचार सुरू. भिवंडीमध्ये भाजी मार्केटमध्ये महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम. कारवाई दरम्यान संपूर्ण परिसरात गोंधळ. पोलीस बंदोबस्तात कारवाई. रायगडच्या पेणमधील खारपाडा टोलनाक्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध. रायगडकरांना संपूर्ण टोल माफी देण्याची प्रसाद भोईर यांची मागणी. महामार्गाचं काम अद्याप पूर्ण नाही तर टोल वसुली का? ठाकरेंच्या शिवसेनेचा सवाल. मानखुर्दमध्ये नवीन सेंट्रल जेल उभारलं जाणार. घाटकोपर मानखुर्द लिंक रोड लगतची 11 एकर जागा मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द. महसूल मंत्री बावनकुळेंचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती. पुण्याच्या येवलेवाडीमध्ये 9 वर्षीय मुलीवरती वृद्धाकडून अत्याचार. येवलेवाडी पोलिसात गुन्हा दाखल. नराधम अटकेत. पीडित कुटुंब मूळचं नेपाळचं असल्याची माहिती. पत्नीसमोर अपमानास्पद बोलल्याच्या रागातनं मुलाकडनं आईवडिलांची हत्या. धुळ्याच्या शिरपूर येथील महावीर सोसायटीतली घटना. हल्लेखोर मुलाला परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं. अकोला शहरात अलंकार मार्केटजवळ एकावरती जीवघेणा हल्ला. हल्ल्यामध्ये राहुल सारासर नावाचा व्यक्ती गंभीर जखमी. प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून पथकं रवाना. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.